राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या सर्व माता महिला भगिनी समाजाच्या कला क्रीडा सामाजिक राजकीय व्यापार सहकार पत्रकार जगाचा पोषक असणारा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय मनसे नेते अमितजी राजसाहेब ठाकरे यांचा प्रथमतः मंचावरती सन्मान होईल। त्यांना सन्मानित करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक मावळ तालुका मनसेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रुपेश भाऊ माळेसकर भाऊ आपणास विनंती करतो आपण आदरणीय अमितजी राजसाहेब ठाकरे यांना सन्मानित करावं। आदरणीय अमितजी राजसाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी रुपेश भाऊ माळेसकर यांच्या शुभ हस्ते मंचावरती यथोचित मानसन्मान होतो आहे। वेळात वेळ काढून आदरणीय अमितजी ठाकरे साहेब या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। या ठिकाणी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय गुलाबरावजी माळेसकर साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती यावं। आदरणीय गुलाबरावजी माळेसकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। साहेबांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। वडगाव मिरीचे शहराध्यक्ष सन्माननीय गणेशजी भांगरे साहेबांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं। त्यानंतर सचिन भाऊ चिखले भाऊ आपणास विनंती आहे आपण मंचावरती यावं। आदरणीय सचिन भाऊ चिखले आपणास विनंती आहे मंचावरती या। मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलतीराचा आणि शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राची वाद्य परंपरा जोपासणाऱ्या आदरणीय तुतारी वादकांना शतशः धन्यवाद। आणि आता मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण स्थानापन्न व्हावं। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय मनसे नेते अमितजी राजसाहेब ठाकरे यांचा प्रथमतः मंचावरती सन्मान होईल। त्यांना सन्मानित करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक मावळ तालुका मनसेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रुपेश भाऊ माळेसकर भाऊ आपणास विनंती करतो आपण आदरणीय अमितजी राजसाहेब ठाकरे यांना सन्मानित करावं। आदरणीय अमितजी राजसाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी रुपेश भाऊ माळेसकर यांच्या शुभ हस्ते मंचावरती यथोचित मानसन्मान होतो आहे। वेळात वेळ काढून आदरणीय अमितजी ठाकरे साहेब या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। आदरणीय अमितजी ठाकरे साहेब यांचा मंचावरती आपणा सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान होतो आहे। तदनंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय अविनाशजी अभ्यंकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। आदरणीय रुपेश भाऊ माळेसकर विनंती आहे आपण अभ्यंकर साहेबांना सन्मानित करावं। आदरणीय कीर्तनजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे। सन्माननीय राकेशजी जैन साहेब उपस्थित आहे, आदरणीय साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। या ठिकाणी रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील उपस्थित आहे, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जाते। आदरणीय अभ्यंकर साहेबांचा सन्मान झाल्यानंतर या ठिकाणी मनसे महिला आघाडीच्या सन्माननीय नेत्या सरचिटणीस रीटाताई गुप्ते ताईंचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। या ठिकाणी आजच्या या सोहळ्याच्या निमंत्रक सायलीताई माळेसकर ताई आपणास विनंती आहे। ज्योतिताई शेलार ताई आपणास विनंती आहे आपण रीटाताईंना सन्मानित करण्यासाठी मंचावरती यावं। आणि सुषमाताई माळेसकर ताई आपणास विनंती आहे मंचावरती या। आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मनसे महिला आघाडीच्या सन्माननीय सरचिटणीस रीटाताई गुप्ता ताईंचा या ठिकाणी सन्मान होतो आहे।
आदरणीय मनोज भाऊ चव्हाण यांचा या ठिकाणी मंचावरती सन्मान होतो आहे। सन्माननीय रुपेशजी माळसकर विनंती आहे आपण साहेबांना सन्मानित करावं। या ठिकाणी महाराष्ट्र कामगार सेनेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मनोजजी चव्हाण साहेबांचा या ठिकाणी मंचावरती सन्मान होतो आहे। आदरणीय साहेबांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। त्यानंतर सन्माननीय असगरबाई शेख यांचा या ठिकाणी मंचावरती सन्मान होतो आहे। या ठिकाणी मनसे मावळ तालुका उपाध्यक्ष संतोषजी मोदळे साहेबांना विनंती आहे आपण साहेबांना सन्मानित करण्यासाठी मंचावरती यावं। लोणावळ्याचे शहराध्यक्ष भारतजी चिकणे आपणास विनंती आहे आपण साहेबांना सन्मानित करण्यासाठी मंचावरती यावं। त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे गटनेते आदरणीय सचिन भाऊ चिखले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। या ठिकाणी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय गुलाबरावजी माळसकर साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती यावं। आदरणीय गुलाबरावजी माळसकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। साहेबांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। वडगाव नगरीचे शहराध्यक्ष सन्माननीय गणेशजी भांगरे साहेबांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं। त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आशिषजी साबळे यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। मावळ तालुका मनसेचे सन्माननीय संघटक संदीपजी शिंदे आपणास विनंती आहे आपण साहेबांना सन्मानित करावं। संजय शेठ शिंदे आपणास विनंती आहे आपण साहेबांना सन्मानित करावं। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय मनोजदादा खराबे उपस्थित होत आहेत। आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं आहे। त्यांच्या समवेत आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजच्या या शुभ उद्घाटन प्रसंगी आमचे आदरणीय नेते अमितजी ठाकरे साहेब,
त्याच नंतर आमच्या आदरणीय नेत्या रीताताई गुप्ता, आदरणीय आमचे नेते बाबूभाऊ वागसकर, आमचे आदरणीय नेते अभ्यंकर साहेब, उपस्थित व्यासपीठावर सर्व पदाधिकारी, खूप चांगल्या प्रसंगी आज जिजा आर्किटेक्टचं आज उद्घाटन झालेलं आहे. मी मनापासून रुपेश भाऊ आणि सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी नूतन व्यवसायाला सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मनसे महिला आघाडीच्या सन्माननीय सरचिटणीस आदरणीय रीताताई गुप्ता ताई आपणास विनंती आहे आपण शुभेच्छा प्रदान कराव्या. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, सर्वप्रथम रुपेशना मला मनापासून खूप खूप धन्यवाद करायचे आणि शुभेच्छाही द्यायचे, कारण अशा ठिकाणी एवढं मोठं जिम जे त्यांनी आज सुरुवात केली आहे. रुपेश, तुम्हाला सांगायचं आहे, बरं झालं लॉकडाऊन पिरियडमध्ये जिम घरीच होतं सगळ्यांचं. लॉकडाऊन उघडलं आणि तुम्ही एवढं मोठं जिम चालू केलं आणि ह्याचा खरंच सगळ्यांनी फायदा घ्या. मी महिलांना खास करून सांगेन, जिम फक्त पुरुषांसाठी नाही आहे, आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण त्याच्यात एक्सरसाइज करा. एक्सरसाइज करणं म्हणजे वजन कमी करणं नाही आहे, आपली तब्येत ठीक ठेवणं आहे. त्याच्यासाठी प्लीज ह्याचा तुम्ही फायदा घ्या. रुपेशला मी सांगितलं आणि रुमेशने अनेक गोष्टी सांगितल्या, आत ते कसं कसं काय काय करणार आहे, त्याचा फायदा घ्या आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाचे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आदरणीय ताईंना शतशः धन्यवाद. यानंतर शुभेच्छा प्रदान करण्यासाठी पुणे जिल्हा मनसे नेते आदरणीय राजेंद्र उर्फ बाबू वागसकर साहेबांना विनंती आहे आपण शुभेच्छा प्रदान कराव्यात. आदरणीय मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर साहेब. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय तुमचे आमचे महाराष्ट्राचं नेतृत्व असणारे अमितजी ठाकरे, तसेच अभ्यंकर साहेब, आमचे नेते अभ्यंकर साहेब, रीताताई गुप्ता, मनोज चव्हाण, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष व आमचे गटनेते, आमचे मित्र सचिन चिखले, सर्व उपस्थित बंधू बहिणी व मातांनो, या ठिकाणी आज जो जिमचं उद्घाटन माननीय अमित साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालंय, अतिशय वडगाव नव्हे तर या पूर्ण परिसरात सर्वात मोठं सगळ्यात चांगलं जिम या ठिकाणी रुपेश माळसकर यांनी या ठिकाणी त्याच्या रूपाने निर्माण केलंय. त्याचा जास्तीत जास्त फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे. वरती अमित साहेबांनी बोलता बोलता जिमचे इतकं कौतुक केलं की ते म्हणले मुंबईत सुद्धा काही ठिकाणी एवढं सुंदर जिम नाहीये, असं अमित साहेबांनी वरती खूप काही कौतुक केलं. खरंच म्हणजे आमच्याकडं आम्ही नशिबवान आहोत आपण सर्व की ठाकरे कुटुंबातील ही मंडळी मला नेतृत्वासाठी मिळाली. आदरणीय राजसाहेब असतील, आदरणीय अमित साहेब असतील, शर्मिलाताई असतील, ही मंडळी अतिशय जाणकार, अतिशय अभ्यासू आणि प्रत्येक विषयात माहिती असणारी मंडळी आहेत. त्यांनी बघितल्या दोन तीन गोष्टी त्याला रुपेशला घेऊन विचारल्या, म्हणून आम्ही सर्व जणांकडनं तुम्हाला या जिमला खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने, आदरणीय राजसाहेबांच्या वतीने, अमित साहेबांच्या वतीने व आमच्या सर्व मनसे कुटुंबाच्या वतीने रुपेश माळसकर यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या